एकीकडे अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं असताना दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तो वरदान ठरलाय। हे शक्य झालंय शिवजलक्रांतीमुळे। दुष्काळामुळे जिल्ह्यातल्या नदी नाले विहिरी आटल्या होत्या। हीच परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेनं सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता नद्या नाले बांधांचं खोलीकरण केलं। त्याचाच परिणाम असा दिसून आला। पाणी आडल्यामुळे आपण या ठिकाणी आलोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आमच्या प्रति त्यांचे मत व्यक्त केले आणि त्या ठिकाणी त्यांच्या विहिरीला बोरला पाणी आज आले। त्यांचं मत असं होतं की या ठिकाणी आता ह्या बोरचं पाणी किमान 2 महिने 3 महिने जाणार नाही, विहिरीला बोरला पाणी राहणार आहे। ह्यात आम्ही काम केलेल्या शिवसेनेच्या वतीने जे आम्ही काम करतो ह्याच आमचं आज या ठिकाणी येऊन समाधान झालं। शिवजलक्रांतीमुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच थोडाफार दिलासा मिळालाय। 10 ते 15 वर्ष झाले इथे एक बंधारा झाला होता, पण गाळ साचून तो बंद पडला होता। हे शिवसैन्याने जे आम्हाला जीसीबी दिली त्यांचे आम्ही फार आभारी आहेत, कारण जो काय गाळ साचला होता तो पूर्णपणे गाळ त्यांनी बाजूला सारला आणि आम्हाला पाण्याचा साठा करून दिला। आता माझी 7.5ची मोटर आहे, ती आता रेग्युलर 3-4 महिने ह्याच पाण्यावर चालणार। रुद्रापूर आणि केतुरा 2 जॉईंट गाव आहेत। दोन्ही काढा शिवार अर्धा नदी शिवार आहे, त्याच्यामुळे आमचा रुद्रापूर आणि केतुरा याची माझ्या माहितीप्रमाणे 150 एकर जमीन निश्चित बागायती झाल्याशिवाय राहणार नाही, याचं माझं ठाम मत आहे। या जिल्ह्यामध्ये 4 मशीन मोठ्या मशीन आम्हाला पाठवलेल्या आहेत आणि या मशीनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शासनाची जलसंधारणाची कामं झाली नाहीत, जे गावं जलसंधारणाच्या शासनाच्या योजनेमधून वंचित आहेत, अशा गावातील शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आम्ही ही शिवजलक्रांती योजना शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। दुष्काळात सरकारच्या जलसंधारण विभागामार्फत शेकडो गावात जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत। पण सरकारनं जी गावं वगळली त्यांची शिवसेनेनं निवड करून थेट नद्यांचं पुनरुज्जीवन सुरू केलंय। त्यामुळे दुष्काळानं वाळवंट होत असलेल्या मराठवाड्याच्या माथीचा कलंक पुसला जाईल अशी चिन्ह आहेत। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।